तिसरा टाकला तोही बुडाला, चौथा घेतला. आता लय बऱ्यातच वाजू नका, नाही एखादा दगड तिकडे टाकावा. चौथा दगड घेतला असा अलीकडे टाकतो, उपकार समजा ना माझं, मी अजून पडेल टाकलं. असा तप दिशी दगड टाकला तोही बुडा. माणसाला पडल्याचं दुःख नसतं, कोणी बघितलं की काय ह्याच माहिती. रामाला अपमान सहन व्हायचा नाही म्हणून रामाने इकडे तिकडे बघितलं. बाजूला बघता होता मारुती राय उभा. मारुतीला विचारलं, मारुती कधी आलाय? मारुती म्हणला, पहिल्याच दगडाला आलो. एवढी दगड टाकतो तरी बुडतो कसा काय? आणि मग मारुतीरायाने उत्तर दिलं, देवा तुझ्या नामाचा महिमा तुला ठाऊक नाही, तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघश्यामा. देवा अरे तुला तुझ्या नामाचा महिमा कळायचा नाही, त्याचे महती आम्हाला ठाऊक आहे. आता बोला, रामाच्या नावाचा महिमा या तिघी जणीला कुणी सांगितलं? मारुती. आणि मारुती कोण आहे? संत आहे का देव आहे? संत आहे. मारुती संत. ऐका, देवांच्या मातोश्रीला सांगतो की तुमच्या लेकराच्या नावाचा महिमा फार मोठा आहे, म्हणजे आपल्याला देव दाखवतात ते संत असतात. संताविना प्राप्ती नाही. आणि आईचे वेद देती. जसं कोर्टात गेल्यानंतर मध्ये वकील असावा लागतो, शाळेत गेल्यानंतर मध्ये शिक्षक असावा लागतो, आणि लेकराला सांभाळण्याकरता आई असावी लागते, तसं देव दाखवण्याकरता जगात मध्ये संतांची गरज असावी लागते. कधी विसरले? ऐका ना. आणि हे पदरचं सांगत नाही, लहान सर एक रडायला लागलं ना, त्याचा बाप कधी त्याला उचलून घेत नाही, खरंच घेत नाही. लेकरानं उग शेंबड नाक असावं, रात्री दुधाचा काला खाल्लेला असावा, डेअरी सांडलेला असावा, 1 नंबर 2 नंबर सगळे उपक्रम त्यानं राबवलेले असावेत. खरं सांगा, आता बाप त्याला उचलून घेतो का? हा, गोर कोणता दिसला की बाप असा कीर्तनाला घेऊन येतो, असा पुढे बसतो बघा, मस्त मस्त पैकी ठकाटक दिसलं ना, पण टेन्शनच नाही. मग मस्त पैकी, हा तू अजिबात त्याला घेऊ नको, मी सांभाळतो लेकरा. ते जोपर्यंत चांगला आहे तोपर्यंत. एकदा का त्यानं हे करायला चालू केलं, जा तुझ्या इकडं, रांगत जात. आई त्याला उचलून घेते, बाथरूम मध्ये नेते, सजवते, शृंगार करते, काजा असा ठिपका लावते, गोड दिसतो पोरग. मग आईकडं नाही, मग बाप म्हणतो ये. कळतं ना तुम्हाला? ऐका ना, जसं स्वच्छ दिसण्याकरता मध्ये आईची गरज लागते लेकराला, तसं देव भेटण्याकरता संतांची गरज लागते मानवाला. अभंगाचं शेवटचं संतांमध्ये एक साम्य, देव ते संत
देवते संत निमित्त त्या प्रतिमा. तरी सुद्धा देवाकडे जाताना आधी संतांची गरज असते. किती मोठा संतांचा अधिकार, ऐका ऐका, संतांचा अधिकार किती मोठा. ते संत झाल्याच्या नंतर न देव भेटीला येतो आणि देव झाल्याच्या नंतर न देवाला संतांकडे जावं लागतं. संतांचा अधिकार अजून सोपं करतो. देवाकडं संत जातात, पण संतांचा सुद्धा अधिकार एवढा मोठा असतो की देवाला सुद्धा संतांकडे जावं लागतं. उदाहरण दोनच देतो, एक मारुती राया आणि दुसरे संत श्रेष्ठ सावता महाराज. जगातल्या सगळ्या पालख्या पंढरपूरला जातात. किती मोठा सावतोबांचा अधिकार हे कधी कधी लोकांना माहित नाही. ऐका, जगातले पहिले कीर्तनकार कोण असतील तर ते संत श्रेष्ठ सावता महाराज आहेत. जगातला पहिला बंध कोणी लिहिला असेल तर ते सावता महाराजांनी लिहिला. सावता महाराजांचा अधिकार. नागूबाई विचारायची बापाला, बाबा जायचं आपल्याला पंढरपूरला, चला ना, पंढरपूरचा पाटील आपला मालक आहे ना, जाऊ ना आपण तिकडं. संत सावता महाराज सांगतात लेकीला, नाही ग तिथे, तिकडं नाही जायचं आपण. का? बैला विठ्ठल मोठ विठ्ठल या झाडावर चारा घुमैना टाकी विठ्ठल गे माय. कांदा मुळा भाज अवघी विठाबाई माझ. लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी. सांगू तुम्हाला, अरे नामदेव महाराजासारख्या मोठ्या संतानं ज्यांना अखंड देवाचा शेजार होता ना, त्यांनी वर्णन केलं सावतोबांचं. धन्य ते रत्नाची ती खान, जन्मला निधान सावता तो सावता सागर प्रेमाचे आगर हे तिला अवतार माया. धन्य त्याची मा, धन्य त्याचा मीरा साठवीला दाता हो त्रैलोक्याचा, साठवीला दाता त्रैलोक्याचा, त्रैलोक्याचा, त्रैलोक्याचा. पांडुरंग परमात्म्याला हृदयात पाठवलं. एवढा सावतोबांचा अधिकार मोठा आहे का हो? आहेच ना. नामदेव महाराज सांगतात, नामा म्हणे त्यांचा जन्म सफळ झाला, वंश उद्धरीला माणियाचा. एवढा साधू संतांचा अधिकार की त्यांच्याकडे देव जातो आणि देवाला म्हणावं लागतंय सावतोबांसारख्यांना, मला लपवा. जगाचा मालक ब्रह्मानायक संतांच्या दारात भीक मागतो, म्हणून तुका म्हणे संता पुढे पायी झोंबे लाडे पुढे. महाराज ते संत वकिलाची भूमिका करतात, बरोबर. संत शिक्षकाची भूमिका करतात, बरोबर. संत मध्यस्थी करतात, बरोबर. संत आम्हाला नामाचं महत्व पटवून देतात, बरोबर. संत आईची भूमिका करतात, अगदी बरोबर. संतांना आई म्हणावं, अगदी बरोबर. का? आईचं जसं लेकरावरती अनन्यसाधारण प्रेम असतं, तसं संतांचं जगावरती प्रेम असतं. संतांना आई म्हणावं, आईला सुद्धा संत म्हणावं. उत्तर देतो, आत्म्याला ईश्वराकडे नेतात कोण? संत. आत्म्याला ईश्वराकडे नेतात कोण? संत. म्हणा, आत्म्याला ईश्वराकडे नेतात कोण? संत. बरोबर ना? आत्म्याला ईश्वराकडे नेणाऱ्या व्यक्तीचं नाव काय आहे? संत. आता आई या शब्दाची फोड आहे का? आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर. आत्म्याला ईश्वराकडे नेण्याचं काम जी माऊली करते ना, तिचं नाव आई आहे. आणि आई करते तरी काय, लेकरू लाथा जरी घालायला लागले ना तरी त्याच्याच मुखात दोन दोन घास घालते. आठवण, अहो 1.5-2 वर्षाचं लेकरू असतं, आई त्याला कमरेवर घेते, एका हातात वाटी घेते, एका हातात चमचा घेते किंवा घास भरवते आणि ते दही भात असू द्या, शिरा असू द्या, लेकराच्या मुखात घालते. मग बसल्या बसल्या लेकरानं गपचूप खावं की नाही? लेकरू असं पाय झाडतं, आईलाच लाथा देतो.
जिच्यापासून आपलं पोट भरतय तिलाच लाता मारत. तक्रार केली का तिने? म्हणून तिला देव मानावं, नाही जमलं ताईला संत मानावं. किती प्रेम असतं तिचं लेकरावर. 14 माणसं घरात असू द्या आणि नळावरती आई भांडी घासत असू दे, लेकराच्या रडण्याचा आवाज आधी कुणाला जातो? 14 माणसांना की आईला? इथनं पळत येते म्हणते, काय रे लेकरा, कुणी उचललं नाही तुला? थांब बाळा, मी तुला उचलून घेते. ही आई. आई कुणाची असो, माणसाची असली काय आणि जनावरांची असली काय, आई ती आईच असते. किती आईचं प्रेम लेकरावरती असतं ऐका ना. वासराला जशी गाई महत्वाची, तसं लेकराला आई महत्वाची. आई म्हणून कोणी आई हाक मारी, आई म्हणून कोणी आई हाक मारी, ती हाक येई कणी मज होय शोककारी. स्वामी तिनी जगाचा आई विना भिकार. विंचवीला 14 पिलं होतात आणि पिलं आईकडे पाहतात, आई काहीतरी खायला दे. पिलं विंचवीला झालीत, पिलं विंचवीला झालीत, पण विंचवी आई आहे. आईला म्हणतात, आई काहीतरी खायला दे. आई जवळ काहीच नाही की लेकराचं पोट भरावं. आई निपशित पडून राहते आणि 14 पिलं आईच्या अंगावरती तुटून पडतात. आईच्या देहाचे लचके लचके तोडून खातात. विंचवीचं पिलू जन्माला आल्यानंतर विंचवी जगत नाही, उलट पिलंच तिला तोडून खातात. अशी आई आहे, पण तिने कधी तक्रार नाही केली. याही पेक्षा उदाहरण देतो. अरे एखादी विहीर जर पडकी असेल ना, तर त्याच्यामध्ये सुगरण नावाची पक्षी नसते, घरट बनवते आणि त्या पिलांकरता झटत राहते. बहिणाबाई सुंदर वर्णन करतात. आपल्यापेक्षा तर ती पक्षी चांगलं प्रेम करते लेकरा. खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, तिनं तिच्या पिलासाठी जीव झाडाने टांगला. खरंच जीव यांचा टांगलेला लागतो. अरे आई लेकराला घेऊन कीर्तनात बसू द्या, तिचं चित्त कीर्तनात नसतं लेकराजवळ. आई लेकराला घेऊन जत्रेत जाऊ द्या, मोठमोठाले पाळणे तिला दिसतील, मोठमोठाली दुकानं तिला दिसतील, तिचं चित्त तिकडं नसतंच. व चित्त तिचं लेकराजवळ असतं. खोपा इनला इनला जसा गेला त्या पाखराची कारागिरी जरा देखरे मानस, तिची उलुशीच चोच, तिच दात आणि ओठ, देवान तुला दिले 2 हात 10 बोट. खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, तिनं तिच्या पिलासाठी जीव झाडाने टांगला.